नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्ड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघूया ब्लॅक फॉरेस्ट केक बद्दल संपूर्ण माहिती. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हाफ केजी ब्लॅक फॉरेस्ट केकसाठी मी इथे 1 कप चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे. आता त्यात आपण थोडं पाणी ॲड करून त्याचं व्यवस्थित असं बॅटर तयार करून घेऊया. आणि पाणी आपल्याला थोडं ॲड करायचं आहे, एकदम ॲड करायचं नाही आहे. आणि असं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अजून थोडं पाणी टाकायचं आहे, ते थोडं घट्ट वाटत आहे. आणि त्यात आपल्याला 1 टेबलस्पून ऑइल टाकून घ्यायचं आहे. तर आता आपण त्यात 1 टेबलस्पून इथं ऑइल टाकून घेऊया. तर ऑइल हे आपल्याला ज्याला स्मेल नाही असं घ्यायचं आहे, म्हणजे शेंगदाण्याचं वगैरे ऑइल आपल्याला घ्यायचं नाही आहे. जे नॉर्मल ऑइल असते ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तर आता मी इथे टीन तयार करून घेतलेला आहे. तर हा 6 इंचाचा टीन आहे. तर त्यात मी बटर पेपर टाकून त्याला ब्रशने ऑइलने ग्रीस करून घेतलेलं आहे. तर हे सर्व बॅटर आपण त्यात ओतून घेऊया. तर बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे. तर आपण याला टॅप करून घेऊया. आणि मी एक पातेलं प्रीहीट करायला ठेवलं होतं, त्यात मी आपला केक बेक करायला ठेवला. आणि अर्ध्या घंट्यासाठी आपल्याला हा बेक करून घ्यायचा आहे. तर अर्धा घंटा इथे झालेला आहे. तर हा बघा आपला केक एकदम स्पॉन्जी इथे रेडी झालेला आहे. तर आता मी याला खाली काढून घेऊन थंड होऊ देणार आहे. तर हा बघा आपला स्पॉन्ज एकदम छान इथे बेक झालेला आहे. तर ब्लॅक फॉरेस्ट केक बनवण्यासाठी मी इथे हाफ केजीच्या टीनमध्ये 170 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन एक स्पॉन्ज रेडी करून घेतलेला आहे. आणि आता मी त्याच्या 3 लेअर करून घेत आहे. तर खूप जणांना हा प्रश्न असतो की हाफ केजीचा केक हा कोणत्या टीनमध्ये करायचा. तर हाफ केजीचा केक हा आपण नेहमी 6 इंचाच्या टीनमध्ये करत असतो. पण कोणाला हायटेड वगैरे केक हवा असला तर आपण 5 इंचाच्या टीनमध्ये पण करू शकतो. तर हा मी 6 इंचाच्या टीनमध्ये केक बनवून घेतलेला आहे. तर मी त्याच्या 3 लेअर करून घेते. आता ब्लॅक फॉरेस्ट म्हटलं की आपल्याला चोको चिप्स घ्यायचे आहे. आणि हे मी चेरीला उकडून घेतलं आहे 5-6, म्हणजे सिरप करून घेतलेलं आहे. आणि चेरीच्या मी इथे थोडे तुकडे करून घेतलेले आहे. तर ब्लॅक फॉरेस्ट केक म्हणजे आपल्याला हे 3 आवश्यक आहे. तर मी सर्वात खालची लेअर इथे ठेवून घेतलेली आहे. आणि त्याला मी या चेरीचं जे मी सिरप तयार केलं आहे त्याने सोप करून घेतलेलं आहे. तर मी इथे व्हिप क्रीम घेतलेलं आहे आणि ते ट्रोपोलाइट कंपनीचं घेतलेलं आहे. तर व्हिप क्रीम कसं फेटायचं त्याबद्दल बारीक सर्व टिप्स ह्या मी माझ्या यूट्यूब चॅनलला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे डिटेलमध्ये, तर तो तुम्ही बघू शकता. तर हे जे माझे कस्टमर आहेत त्यांना क्रीम एकदम कमी होतं केकला, म्हणून मी थोडंच क्रीम इथे लावून घेतलेलं आहे. आणि खूप जणांना चॉकलेट केक आणि ब्लॅक फॉरेस्ट केक यामध्ये म्हणजे तो सारखा आहे की कसा आहे असं वाटते. तर तो बिलकुल सारखा नाही. चॉकलेट केकमध्ये आपण क्रीममध्ये चॉकलेट गनाश मिक्स करतो आणि क्रीमवर पण चॉकलेट गनाशची एक लेअर देतो. इथं आपल्याला फक्त चोको चिप्स किंवा आपण डार्क कंपाऊंड थोडे तुकडे करून टाकू शकतो. आणि इथे आपल्याला जे चेरीचे तुकडे आहेत ते वापरायचे असतात. आणि चॉकलेट केकचं कंपॅरिझन केलं तर ते थोडं डिफरंट आहे. म्हणून ब्लॅक फॉरेस्ट केक आणि चॉकलेट केक हा सेम कधीच नसतो. तर मी इथे चेरी लावून घेतलेली आहे आणि थोडेसे ब्लॅक आपले चोको चिप्स टाकून घेतलेले आहे. मी त्यावर थोडं क्रीम लावलेलं आहे जेणेकरून ते व्यवस्थित सेट होतील. आता यावर आपल्याला ठेवून घ्यायची आहे ती सर्वात वरची जी लेअर आहे ती आपल्याला अशी नाही ठेवायची आहे, उलट्या साईडने ठेवायची आहे, जेणेकरून डोम शेप हा आतमध्ये जाईल. तर मी त्याला पण सोप करून घेत आहे व्यवस्थित पाण्याने. आणि हे चेरीचं सिरप मी कसं बनवलं तर मी 5-6 चेरी घेतलेल्या आहे ह्या रेड कलरच्या. आणि त्याला मी उकडून घेतलेलं आहे थोड्याशा पाण्यामध्ये. आणि त्याचं ते सिरप झालेलं आहे उकडलेलं चेरीचं. तर आता या दुसऱ्या लेअरवर पण मी थोडं क्रीम लावून घेतलेलं आहे. आणि त्याला पण पॅलेट नाईफच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. साईडने पण आपल्याला आताच थोडी फिनिशिंग द्यायला सुरुवात करायचं आहे. तर आता आपली ही क्रीमची लेअर देऊन झाल्यावर आपल्याला यावर चोको चिप्स टाकून घ्यायचे आहे. आणि त्यावर तर इथे मी चेरीचे तुकडे टाकून घेत आहे. आणि ते झाल्यावर आपल्याला जी सर्वात खालची लेअर आहे ती ठेवायची आहे. आणि त्याचा जो बटर पेपर आहे तो आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आता हा केक आपला म्हणजे जे लेअरिंग आहे ते करून कंप्लीट झालेलं आहे. तर आता आपण ही जी लेअर आहे त्याला आपण सोप करून घेऊया. तर आता मी असं व्यवस्थित सोप करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता आपण क्रीम लावून घेऊया केकला. तर क्रीम लावताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला थोडं क्रीम घ्यायचं आहे पॅलेट नाईफला. आणि ते मग आपला जो पॅलेट नाईफ आहे तो मागे पुढे करायचा आहे, जेणेकरून आपल्या क्रीमने केकला फिनिशिंग यायला सुरुवात होईल. तर असं आपल्याला सर्व साईडने व्यवस्थित क्रीम लावून घ्यायचं आहे. आणि असंच आपल्याला थोडं वर पण क्रीम लावून घ्यायचं आहे. तर मला थोडं कमीच क्रीम लावायचं आहे या केकला, म्हणून मी इथे कमीच क्रीम वापरत आहे. तर बस मी एवढंच क्रीम इथे वापरणार आहे. तर आता आपण यानेच केकला जेवढं शक्य होईल तेवढं आपण कव्हर करून घेऊया. तर आता आपण
पॅलेट नाईफने बरीचशी फिनिशिंग इथे दिलेली आहे, म्हणजे केक आपला कव्हर झाला आहे बराचसा. तर आता आपण इथे क्रॅपर वापरून घेऊया. क्रॅपर वापरताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रॅपर हे आपल्याला स्लिपिंग मोडमध्ये वापरायचं आहे, म्हणजे ते आपल्या केकला व्यवस्थित कव्हर करेल. आणि जर आपण त्याचा फक्त कोपरा लावून आपण क्रॅपर फिरवलं तर आपलं जे केकचं जे क्रीम आहे ते निघायला सुरुवात होईल. तर आपल्याला केकचं क्रीम काढायचं नाही आहे, आपल्याला केकला फिनिशिंग द्यायचं आहे. तर बस मी इथे जिथे थोडंफार मला जास्तच एकदम माझ्या लेअर दिसत आहे तिथे मी थोडं क्रीम अजून लावून घेत आहे. आणि अजून आपण एकदा यावर क्रॅपर फिरवून घेऊया आणि केकला व्यवस्थित छानपैकी फिनिशिंग देऊया. नॉर्मली मी जेव्हा केक बनवते तर मी यावर अजून थोडीशी लेअर क्रीमची देते, जेणेकरून केकला अजून छान फिनिशिंग येईल. पण मी याला आता नाहीतरी हा ब्लॅक फॉरेस्ट केक आहे आणि चॉकलेटने हा कव्हरच होणार आहे, तर म्हणून मी याला काही अजून क्रीम लावून घेणार नाही आहे. तर मी याला काढून घेणार आहे बेसवर. तर बेसवर काढण्यासाठी आपल्याला तो केक असा ओढून घ्यायचा आहे, आपल्याला उचलून घ्यायचा नाही. आणि नंतर मग आपल्याला तो बेसवर ठेवून पॅलेट नाईफ रिमूव्ह करायची. आपल्याला जर वाटत असेल तर थोडा इकडे तिकडे आहे तर त्याला आपण थोडं अजून पुन्हा व्यवस्थित करून घेऊ शकतो. तर आता बघा मी इथे चॉकलेट थोडं म्हणजे क्रश करून घेतलेलं आहे एकदम बारीक किसनीने. आणि आता हा माझ्याकडे असा प्लास्टिकचं छोटं क्रॅपर आहे, तर त्याने मी याला व्यवस्थित लावून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कधीही चॉकलेट लावायची आहे. आपल्याला हाताने चॉकलेट बिलकुल लावायची नाही, जेणेकरून ती मेल्ट पण होते आणि आपल्या केकला तेवढीशी ती व्यवस्थित लागत पण नाही. तर ही बघा खूप सुंदर प्रकारे इथे आपलं चॉकलेट इथे लागत आहे. तर असं आपल्याला चॉकलेट लावायचं आहे. आणि जे पण एक्स्ट्रा खाली पडलेलं आहे त्यालाच आपल्याला फिरवून पुन्हा लावत राहायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण केकला कव्हर करून घ्यायचं आहे. मी एकदम बारीक क्रश केलेलं होतं हे चॉकलेट आणि नंतर मी त्याला इथे लावून घेतलेलं आहे. जे पण एक्स्ट्रा चॉकलेट आहे ते आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. तर हा बघा आपला केक पूर्ण चॉकलेटने कव्हर झाला आहे. आता मी त्यावर डिझाईन करून घेणार. ब्लॅक फॉरेस्ट केक म्हटलं म्हणजे त्यावर दुसऱ्या क्रीमने डिझाईन येत नाही. ब्लॅक फॉरेस्ट केकला व्हाईट क्रीमनेच डिझाईन येते. तर मी इथे थोडे छोटे फ्लावर्स काढून घेत आहे आणि पूर्ण केकला कव्हर करून घेत आहे. तर हा बघा आता आपला केक पूर्ण कव्हर झालेला आहे आणि आता मी यावर लावून घेणार आहे. यावर आता मी मध्ये थोडे चॉकलेटचे मोठे काप केलेले आहे ते मी इथे टाकून घेते आहे मध्ये, जेणेकरून आपल्या केकचा लूक अजून सुंदर दिसेल. तर अशा प्रकारे आपल्याला ते पण हाताने टाकायचे नाही आहे, आपल्याला ते पण या जो थोडं जाड प्लास्टिक येते तर त्याने आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर इथे बघा हे टाकून घेतल्यावर केक आपला सुंदर दिसायला लागलेला आहे. तर आता आपण केकला चेरी लावून घेऊया. तर आता मी चेरी पूर्ण लावत नाही आहे, मी चेरीचे थोडे तुकडे केलेले आहे आणि ते मी इथे व्यवस्थित ठेवून घेत आहे. आणि आपल्याला कधीही चेरी लावताना किंवा काहीही आपण डेकोरेट जेव्हा करतो तेव्हा आपल्याला असे समोरासमोर लावून घ्यायचे आहे, म्हणजे ते एकसारखे लागतील. तर आता बघा मी असे 2 समोरासमोर आणि पुन्हा मग 2 समोरासमोर आणि जे मधात गॅप सुटली आहे तिथे मी असे हे चेरीचे तुकडे लावून घेत आहे. आणि ब्लॅक फॉरेस्ट केक हा बेकरीमध्ये किंवा कुठेही अशा प्रकारचा मिळतो, जेणेकरून त्याचे लूक असेच असतात. तर ब्लॅक फॉरेस्ट केक हा याची रेसिपी खूप वेगळी आहे. तो चॉकलेट केक सारखा नसतो, थोडा वेगळा असतो. तर खूप जणांना वाटते चॉकलेट केक आणि ब्लॅक फॉरेस्ट केक सेम असतो, तो कधीही सेम नसतो. तर हा आपला केक इथं कंप्लीट झालेला आहे. तर तुम्हाला या केकची डिझाईन कशी वाटली एक कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.